सारा, दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। आणि मुलगी अस्मिता, जावई सतीश आणि सून सोनाली, या चौघांनी मिळून माझा वाढदिवस केला. मला हे काहीच माहिती नव्हतं. 2 दिवसापूर्वी माझ्या भावाचा फोन आला धाकट्या. तो मला विचारत होता, तो चुकून बोलून गेला नाही मला, पण मी त्याला विचारलं का त्याने सांगितलं नाही. पण मी संशय हिला सांगितलं, असा असा होतं. हिने नंतर मला असं सांगितलं. तर मला त्यांनी वाढदिवस केला, हे आवडलं. पण त्याचे पप्पा नसल्यामुळे मला जरा हे झालं, नाराज झालं. पण त्यांच्यानंतर मला दोघांनी हे केलं नाही, टाकलं नाही. दोघंही सांभाळतात, कधी हे केलं नाही. मी त्यांना बडबडलेले, अभ्यासाबाबतले, अजूनही या मुलाला बडबडते, चांगला वाग असा करणं. हिलाही बडबडते, तसं काहीच नाही. पण माझी ही नातवंड आहेत ना, खूप चांगली, ती नाही. पण हे जरा जरा हे मला थोडे थोडे दम देतात. मी आता खरं सांगते, दम देतात. करतो ना, मी करतो ना. म्हणजे मुलगी पण हा पण, यांना मी अजूनही बडबडते. यांना वाईट वाटेल जावयाला मुलीला बडबडते म्हणून. आणि सुनेला पण वाटतं, सुनेला माहितीच आहे दर्शन नाही. सून पण मला कधीच बोलली नाही. पण सून एवढी हे आहे, कधी माझ्याशी तिने धुसफूस काहीच केली नाही. आणि जावयाने पण तिच्या मुलीबद्दल कधी तक्रार आणली नाही. आणि ज्यावेळी माझं लग्न झालं तेव्हा एकदम जंगल होतं, मोठं घर होतं. ही सगळी आमच्या घरातली जायची, एकटी मी आणि कुत्रा घरात असायचा. सासूबाई आमची बाहेर जायची. मला शेतीचं काहीच येत नव्हतं. आणि एवढं मोठं घर साफ करायला माझे धाकटे दीर लव आणि नणंद आशा हे लोक मला मदत करायची. आणि ज्यावेळी हे गेले त्यावेळी जंगलच होतं, असं काहीच सुधारणा नव्हती. मला घरात पडायला बाहेर किती वाटायची, म्हणजे मुंबऱ्याला वगैरे जायचं. तर मी एकटी आता काय करणार, जायला तर पाहिजे. ही पण वयात आलेली, मुलगा तर बघायला पाहिजे. ह्याचं कॉलेज तरी मी गेले एकटी कॉलेजला वगैरेला घातलं, डोंबिवलीला. मुंबऱ्याला ह्याला मिळालं नाही, ठाण्याला. आणि नंतर मग हिचं पण बघायला पाहिजे. मला सांगणार काय, आपण नाही उठलं तर करणारच नाही ना कोण. मी जोर धरला आणि गेले. तिथेच कळ्यामध्ये बघितलं, मग हिचं नाव आलं. घरातून संध्याकाळी आलं नाही ना तर भीती वाटायची घरी येताना. मग मी त्या दिराचं आणि त्या जावेचं नाव सांगायची. मला गावातली लोक चांगली होती, त्याच्याने अजूनही चांगले विचारायचे, वहिनीकडे कुठे आला. मी म्हटलं नाही, एकट्याच आहे का. तर मी म्हटलं नाही, लव भाऊ जी आहे धाकटी जाऊ आहे, अशी त्यांच्या दोघांची नावं सांगून बाहेर पडायची. आणि घरातून बाहेर पडताना यांच्या पप्पांना म्हणायची की तुम्ही पुढे व्हा, मी मध्ये राहते. आणि माझे गुरु बापू अनिरुद्ध बापू तुम्ही मागे या, अशी करून मी हे दिवस करते. पण धाकट्या दिराने मला म्हणजे तशी खूपच मदत केली. म्हणजे कुठे काय सांगितलं तरी यायचे, त्यांच्या नावानेच मी म्हणजे इकडे तिकडे फिरायचे. आणि माझी 2 नंबर जाव, 3 नंबर जाव, म्हणजे गावात मी आले लग्न होऊन तर कोणच नाही. दुसरी जाव आली ती यायचीच नाही, ती गावची असल्यामुळे. मग ती दुसरी होती, तिसरी 3 नंबर रजनी म्हणून, तिचं माहेर चेंबूर आणि माझं कुर्ला. मग आम्ही कुठे जाताना दोघी जायचं. मग त्यावेळी मला हळूहळू या जावया यायला बरं वाटलं. एवढे बोलून मी माझी भाषा संपवते. आणि माझी एकच इच्छा, मुलांनी आणि माझ्या मुलींनी कायमचे संबंध ठेवावे, हीच माझी इच्छा. हा, कधी त्यांनी भांडू नये, जरी भांडले तरी एक व्हावं, ही माझी शेवटची त्यांच्यासाठी इच्छा आहे. आणि माझे माहेरची सगळे माझे भाऊ, एकच भाऊ आहे आणि भाऊजो आहे. आणि माझे भावांची मुलं माझ्याकडे, मामी नसले तरी माझ्या मुलांना भेटायला यावे, ही माझी शेवटची इच्छा आहे. या 2 इच्छा आहे. माझ्या मुलांनी चांगले राहावं, जरी काय झालं तरी कोणाचं ऐकावं नाही त्यांनी, तुम्ही दोघांनी हे करावं. आणि शेवटपर्यंत दोघांनी प्रेम भेट, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आणि माझ्या मोठ्या भावाच्या मुलाने सुद्धा आज आलेच ना सगळे, माझ्या मोठ्या भावाच्या मुलाने सुद्धा आणि बहिणीच्या मुलाने सुद्धा, मी नसले तरी माझ्या मुलाला कधी विसरू नये. पण तू जाऊ नको एवढ्या, अजून 81 करायची आपल्याला. चालते एवढे बोलून मी माझी पण ह्या दोघांनी नीट चांगले राहावं, माझी नातवंड आणि माझ्या घराची मुलं सुद्धा त्यांच्याबरोबर चांगली आहे. अमोल, रोशन, साई ही पण चांगली.
त्यांनी चांगलं राहावं हेच आणि साहिलनी भाषण करावे अशी माझी इच्छा आहे. दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी, हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी, हर खूबी रब ने है आप में उतारी। हम सबकी आशा हो खुशियाँ हमारी, हर खूबी रब ने है आप में उतारी। है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा, है खुशबू तुम्हारी जो